मित्रमैत्रिणींनो, मेक इंडिया रीड हे मिशन घेऊन निघालेली व्यक्ती सीए असूनही त्यांनी आपलं करिअर वाचन या आवडीसाठी समर्पित केलं आहे. प्रत्येक आठवड्याला एक पुस्तक वाचून त्या पुस्तकाचा सारांश ते त्यांच्या फॉलोअर्ससाठी व्हॉट्सअप आणि त्यांच्या ॲप बुकलेट वरती उपलब्ध करून देतात. त्यांना बोलवण्याच्या आधी मी सचिन लोहाडे सरांना स्टेजवर येण्यास आमंत्रित करते. आपण व्यासपीठावर आता आमंत्रित करूया आपल्या अजून एका मान्यवरांना, श्रीयुत अमृत देशमुख यांना. टाळ्यांच्या गडगडाटाने प्लीज त्यांच्या नमस्कार मित्रांनो. नमस्कार. थँक्यू लक्षवेधी परिवार फॉर गिव्हिंग मी अपॉर्च्युनिटी टू इंटरव्ह्यू विथ जेनियस पर्सन. सर आपण थोडं पुढे येऊ का, म्हणजे अजून आपली बॉडी लँग्वेज पण कम्युनिकेट. म्हणजे मी सर मला प्रश्न आहे. तरी आपण मेक इन इंडिया, मेड इन इंडिया वाचतो, म्हणजे लहानपणापासून मोठं झालं तर मेड इन इंडिया, मेड इन चायना, मेड इन जपान, मेड इन उल्हासनगर पण ऐकतात. पण मेक रीड इंडिया काय म्हणजे सर थोडं तुम्ही सांगितलं तर फार. ओके. मिशन मेक इंडिया रीड इथे सिंपल कन्सेप्ट आहे. आपण सगळ्यांनी, ओके मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की इथे बसलेल्या ऑडिटोरियम मध्ये मागच्या 1 महिन्यात 4 पुस्तकं वाचलेले कोण आहे का इथे? कोणी नाही? 3, 2 पुस्तकं. वाव, आपण टाळ्या वाजवूया लोकांसाठी. एक पुस्तक. तर मागच्या 1 महिन्यात व्हॉट्सअप जोक्स किती वाचलेत तुम्ही? है ना? सो बेसिकली लोक म्हणतात द यंग इंडिया इज नॉट रीडिंग एनीमोर. असं काही नाही. आपण वाचतोय खूप, पण आपण चुकीच्या गोष्टी वाचतोय. आपण संताबंता जोक्स वाचतोय, आपण आलिया भट पीजेस वाचतोय, जोक्स ऑन पप्पू आणि नॉनव्हेज जोक्स. तुम्ही पण हसताय. सो ही फॅक्ट आहे. सो मला हे आवडत नव्हतं. मित्रांना सांगायचं घाणेरडे जोक्स नका पाठवू, पण तरी काही फरक पडत नव्हता. म्हटलं हे नेगेटिव्हिटी कमी करण्यासाठी आपण पॉझिटिव्ह काहीतरी टाकूया सोशल मीडियावर, जेणेकरून नेगेटिव्हिटी पॉप कमी होईल. आणि मग असंच एकदा मित्राबरोबर बाहुबली सिनेमाला गेलो. तिथे 15 मिनिटं आम्ही लवकर पोहोचलो. तर करायचं काय, कारण आम्हाला शॉपिंग मध्ये पण इंटरेस्ट आहे आणि मुली बघण्यात पण इंटरेस्ट नव्हता. सो मग त्या आठवड्यात मी पुस्तक वाचत होतो, 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. तर त्याचं थोडक्यात मी त्याला सांगितलं की 7 हॅबिट्स काय आहे असं. तर त्याला ते एवढं आवडलं. तुला अमृत, तुला वाचनाची आवड आहे, तर तुझ्या वाचनाचा फायदा मला होऊ शकतो. म्हटलं कसं काय? तर तू जे आता मला थोडक्यात सांगितलं तसं तू मला प्रत्येक पुस्तकाचं सांगत जा व्हॉट्सअपवर वगैरे. मला ही आयडिया एवढी आवडली की माझ्या वाचनाचा फायदा दुसऱ्याला होईल. आणि दुसरी गोष्ट, जास्त फायदा असा होईल की गेले 3 वर्ष मी न्यू इयर रेझोल्युशन बनवतो आठवड्याला एक पुस्तक वाचायचं, पण ते काय व्हायचं नाही. म्हटलं दुसऱ्यांसाठी जर वाचायला लागलं तर आपोआप मला तर झक मारून वाचावंच लागेल. जर मी डिक्लेअर केलं की आठवड्याला एक समरी तुम्हाला देत जाईल, तर असं मी मित्रांना एक 10-15 मित्रांना व्हॉट्सअपवर हे समरी द्यायला लागलो. आणि तिथून जी सुरुवात झाली, जवळजवळ आज 5-6 लाख लोक या मिशन मध्ये आहेत. मॅडम म्हणाले तुम्ही सीए आणि तुम्ही नाऊ यू हॅव लेफ्ट युअर सीए प्रोफेशन, म्हणजे तुमच्याकडे व्यवस्थित चांगली नोकरी होती आणि यू आर अर्निंग लॉट ऑफ मनी फ्रॉम दॅट जॉब. आणि म्हणजे आपण समाज बघतोच की आपण आपला जॉब सोडला तर घरचे असतात, घरचे म्हणतात वेडा झाला का, आणि त्याच्यात तुम्ही दुसरं प्रोफेशन घेण्याच्या ठिकाणी तुम्ही वाचण्याचा प्रोफेशन घेतला. तर मला तर नक्कीच वाटतं की तुम्हाला बोलले असतील की अरे बाबा आता नक्कीच वेडा झालेला आहे. तर तुम्ही हे कसं मॅनेज केलं सर? म्हणजे काय तुमच्याकडे तो हा पॉईंट होता की तुम्ही याचं मिशन घेतलंय? सीए झाल्यावर टिपिकली मलाही पैशांचं वेळ होतं, झटपट कसे पैसे मिळवायचे, म्हणून मग स्टॉक मार्केट मला सर्वात जास्त अट्रॅक्टिव्ह वाटलं. स्टॉक मार्केटमध्ये नोकरी करायला लागलो. हॅलो, येतोय आवाज? आणि मग पैसे कमवून जे टार्गेट होतं ते अचीव्ह करायला लागलो. महिन्याला 2-2.5 लाख पगार होता, गाडी सगळं मिळायला लागलं, पण सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं. काय कळत नव्हतं काय गडबड आहे. रात्री झोपताना एक सेन्स ऑफ फुलफिलमेंट येत नव्हतं. मग पुस्तकं वाचली, म्हटलं एक्झॅक्टली काय असतं, सॅटिस्फॅक्शन कुठून मिळते. मग कळलं की दुसऱ्यांना मदत केली तर जास्त सॅटिस्फॅक्शन मिळतं. आणि मग ठरवलं की
नोकरी सोडूया, कारण बाय गॉड्स ग्रेस आय एम बॉर्न विथ अ सिल्वर स्पून. आणि पिढ्यानपिढ्यांनी आमच्या पैसे कमवलेत, परत मी पैसे कमवायचं म्हणून मी नवीन काय केलं. जर एवढे पैसे आहेत की एक आयुष्यात निघेल, परत कशाला पैसे कमवा, असा मी विचार केला. आणि मग सलमान खान म्हणून एक इकडचा नाही, US मध्ये त्यांनी खान अकॅडमी सुरू केली. तर त्यांनी असं फ्रीमध्ये एज्युकेशनल व्हिडिओ टाकायला लागले, अल्जिब्रा, जॉमेट्रीचे. तर त्याचं एकदा मी टेड टॉकवर भाषण ऐकलं. त्यांनी सोशल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट नावाची कन्सेप्ट सांगितली. म्हणजे माझे जे 2-2.5 लाख पगार आहे ते मी सोडून माझे पर्सनल स्किल जर सगळ्यांसाठी फायदा झाला, लाखो लोकांसाठी, देर इज अ ह्यूज सोशल रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे ते 2.5 लाख मी इन्व्हेस्ट करतोय ते पूर्ण समाजासाठी. आणि मला एवढी आवडली आयडिया की आपण पण असं काहीतरी करूया की लोकांना हे फ्रीमध्ये देऊया. ते 2.5 लाखाचं चीज झालं असं वाटेल. आणि नोकरी सोडली आणि एक आयडिया ट्राय केली, फेल गेली. दुसरी असे 4-5 स्टार्टअप्स ट्राय केले, फेल गेले. आणि आता कुठे जरा नीट चाललंय. बापरे बाप, काय डेडिकेशन आहे. म्हणजे इकडे आम्हाला 10,000 पण सुटत नाही कोणाला द्यायला. 2.5 लाख रुपये असे सोडतात. दॅट्स रिअली ग्रेट सॅक्रिफाईस Another thing, sir, when you started your startup, you would have faced lot of challenges. Then what were the major, 3 major challenges and how you overcame those challenges? जसं आपल्याकडे आयडियाला खूप महत्व दिलं जातं. मला एक चांगली आयडिया मिळाली की आता मी जग जिंकू शकतो. तर ऑनेस्टली आयडिया इज जस्ट 10% ऑफ द प्रोजेक्ट. व्हॉट इज इम्पॉर्टंट इज एक्झिक्युशन ऑफ द आयडिया. आयडियाज काय, रोज टॉयलेट सीटवर अजून 100 आयडियाज मला येतात, पण एक्झिक्युशनचं काय, मित्र भेटतात, डिस्कस करतात, एक्झिक्युशन होत नाही. इट्स लाईक डिफरन्स बिटवीन वेडिंग अँड मॅरेज. वेडिंग म्हणजे काय, एक दिवसाचा खेळ आहे. मॅरेज मध्ये आयुष्य पूर्ण भांडायचंय आणि ऍडजस्ट करायचंय, एकमेकांचे केस ओढ, तिच्यात खरं कमिटमेंट सगळं आहे. सो तसं आहे. तर मी असं म्हटलं की एकाच आयडियामध्ये अडकून नाही राहायचं. 4-5 आयडियाज ट्राय करायचे, फेल व्हायचं, ट्राय करायचं, फेल व्हायचं. सो फेलियर रेट जेवढा वाढवाल तेवढं तुमचं एखादी आयडिया क्लिक होईल आणि मग सक्सेस मिळेल. सो डिफिकल्टीज म्हणण्यापेक्षा चुका भरपूर केल्या मी. फेल्युअर्स मजा घेत गेलो फेल्युअर्सची. आय शू सेलिब्रेट फेल्युअर्स अँड आय थिंक फेल्युअर इज अ प्री रिक्विजिट फॉर सक्सेस. सुपर. म्हणजे मजा घ्यायची आयडिया, फेल्युअर. सर, आता पुस्तक वाचणं म्हणजे आता मला वाटतं आमच्याकडे 80%-90% लोकांना तर पहिला पान वाचला की झोप येते. पहिला दुसरा पान वाचला की झोप येतात. तर तुम्ही एवढं फास्ट कसं काय वाचतात? म्हणजे हाऊ यू रीड सो मेनी बुक्स? म्हणजे मी ऐकत होतो की तुम्ही कधी कधी दिवसाला एक पुस्तक कम्प्लीट करतात. तर हे कसं, म्हणजे हाऊ यू मॅनेज दिस काइंड ऑफ थिंग्स? क्युरिओसिटी तर आहे. आता तर मी दुसऱ्यांसाठी वाचतो. असं मी अकाउंटेबिलिटी आता केली. आता मी लोकांसाठी वाचतोय, त्यामुळे मला आता वाचायचंच आहे. इनफॅक्ट मी रिडिंग हॅबिट असं म्हणत नाही, तर प्रत्येक हॅबिट तुम्हाला जर कल्टिवेट करायची असेल तर एक छोटीशी ट्रिक आहे जे मी पुस्तकातून शिकलोय. कुठल्याही टास्कला ब्रेकडाऊन करा. एवढं ब्रेकडाऊन करा की ते 15 मिनिटाच्या वरती टास्क होणार नाही. ओके. आणि मग ते जेव्हा तुम्ही कम्प्लीट करत जाता, आणि 15 मिनिटं आहे ना, ठीक आहे, 200 पानाचं पुस्तक, ह्यूज प्रोजेक्ट, ब्रेनला आवडत नाही. आज पुढच्या 15 मिनिटात मला 3 पानं वाचायचे. सोपं वाटतं ऐकायला, ते शक्य आहे. मग ते लिहायचं आणि ते टिक करायचं झालं. त्यांनी काय होतं, आपलं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम व्हायला लागतो. अरे हा जो बोलतो हा करतो, आणि आपोआप तुम्ही जे पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणतात ते ऍक्च्युली मग तो सिग्नल द्यायला लागतो. कारण तो खूप भोळा आहे, त्याला कळत नाही मोठा टास्क आहे आणि छोटा टास्क आहे. त्याला फक्त कळतं अरे हा टास्क बोला आणि केलं. राईट. हे मी करत गेलो प्रत्येक बाबतीत. मध्ये एक्सरसाइज असो, काही असो, मोठ्या टास्कला छोट्या छोट्या टास्कमध्ये ब्रेकडाऊन करा. आणि मग ते चेक होत गेले की तुम्हाला एक सेन्स ऑफ अचिव्हमेंट मिळतं रोज. अरे मी 10 कामं केली, भले ती 5-5 मिनिटाची असो, पण 10 कामं मी ठरवली आणि केली. यू गेट अ व्हेरी गुड सेन्स ऑफ अचिव्हमेंट अँड फुलफिलमेंट बिफोर यू गो टू बेड. आणि मग बघा, सबकॉन्शियस माइंड तुम्हाला एवढा सपोर्ट करेल की मोठे मोठे टास्क सहज अचीव्ह होतात. वाव. म्हणजे इट्स अ ग्रेट लर्निंग. म्हणजे तुम्ही जसं बोलले की पुस्तक वाचणं म्हणजे फास्ट करतात, तर फ्रीडम विथ रिस्पॉन्सिबिलिटी इज वन अमेझिंग थिंग. अँड सेकंड इज ॲटोमायझेशन. न्यूक्लिअर मध्ये ब्रेक करा त्याला आणि जस्ट मॅनेज इट. सुपर. व्हॉट ए टूल फॉर अस. सर, आता तुम्ही पुस्तक चूज करतात, म्हणजे आम्ही लायब्ररीला म्हणजे बुक फेअर मध्ये जातो किंवा अमेझॉनवर पण बुक बघतो, तर आम्हाला शिवाजी महाराज, टिळक, स्वामी विवेकानंद याच्यातच कन्फ्युजन होऊन जातो आणि मग कोणतं पुस्तक पण घेणंच होत नाही.
म्हणजे लाईव्ह बुक फेअर मध्ये पण गेलं तर रिकामी जाते, तर तुम्ही कसं काय चूज करतात सर? एवढी मोठी जगात लायब्ररी आहे, तर हाऊ यू चूज ए बुक विच अँड हाऊ यू प्रायोरिटाइज रीडिंग? ओके, माझ्यासाठी 4 जॉनर्स आहेत जगात, बाकी सगळे त्याच्यातच येतात. असं सेल्फ हेल्प किंवा सेल्फ इम्प्रुव्हमेंट, बायोग्राफीज, फिक्शन आणि बिझनेस अँड मॅनेजमेंट. फिक्शन मला एवढं पर्सनली आवडायचं नाही, आणि त्यात ते लव्ह स्टोरीज आणि हे सगळं. पण मग नंतर मिशनमध्ये 80% मुली होत्या. मग ते म्हणाले अरे काय तू बिझनेस मॅनेजमेंट आणि हेच करतो, जरा लव्ह स्टोरीज पण पाठव, थोडं थ्रिलर पाठव. म्हणून तो प्रयत्न केला, म्हटलं बघूया, आणि ते मला आवडायला लागेल. ऍक्च्युली वाचनाने एक सर्वात मोठा फायदा झाला, आय बिकेम मोर एम्पॅथेटिक. दुसऱ्यांच्या बाजूने विचार करणं जे मला कधीच जमलं नाही. म्हणजे आधी सिग्नलवर गाडी थांबली की कोण दिसला भिकारी की खिडकी बंद करेल. आता ऍक्च्युली वाटतं की अरे मी एसी मध्ये बसलोय, तो उन्हात उभा आहे, हा विचार मला कधीच यायचा नाही, जो पुस्तकात मिळाला. आय थिंक सो एम्पॅथेटिक अप्रोच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ह्युमन लाईफ. प्रत्येक वेळेला मी दुसऱ्याच्या बाजूने विचार करतो. आता तुम्हाला कसं वाटतं असेल मी जास्त विचार करतो. सो सॉरी, तुमचा प्रश्न काय होता? हाऊ यू चूज बुक्स बेसिकली? चूज बुक्स आता लोकच मला रेकमेंड करतात. इनफॅक्ट दर दिवशी एका ऑथरचं पुस्तक मला कुरिअरने येतं. आता कारण लोकांना ऑथर्स एवढे वांदे झालेत, सॉरी सर, म्हणजे पुस्तकं घेतली जात नाही, लोक वाचत नाहीयेत, मला तुमची कॉपी लागेल ना. सो त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म झालाय बुकलेट मिशन, मेक इंडिया रीड. लाखो लोक वाचतायत, तर ते लोक मला पुस्तकं पाठवतात, आणि मी शक्यतो बेस्ट सेलिंग फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल. सो दीज आर लाईक बायबल्स. म्हणजे हे तुम्ही जर नाही वाचलं तर तुम्ही पाप केलेत आयुष्यात. सो हे मस्ट रीड आहे. ऑफकोर्स इंडियन ऑथर्सचे पण APJ अब्दुल कलाम आहे, कॉर्पोरेट चाणक्य, हे सगळी पुस्तकं मी कव्हर करतो. वाव, सुपर. सर एक प्रश्न, म्हणजे तुम्ही ते तुमच्याकडे आता फॉलोअर्स एवढे झाले, ऑलमोस्ट 5,85,000 फॉलोअर्स, आणि तुम्ही थ्रू व्हॉट्सअप, आणि मला वाटतं तुम्हाला व्हॉट्सअपने पण काही दिवसाकरता बॅन केलं होतं, तर ते थोडं आम्हाला सांगणार काय तुम्ही एक्झॅक्टली टूल चूज केले, हाऊ यू ग्रीव सो फास्ट? आय थिंक द रिझन फॉर दिस ग्रोथ, मला टिपिकली हा प्रश्न विचारला जातो की अमृत, तुझ्या कमी वेळात तू एवढे कसे काय फॉलोअर्स तुझे झाले, आणि एवढं 1-1.5 वर्ष झाले असेल. बाय द वे, मार्केटिंगवरती 1 रुपया खर्च नाही केलाय, आणि तरी सुद्धा हे झालं. आणि दुसरा प्रश्न असतो लोकांचा की तू सगळं फ्री का करतोस? म्हटलं तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसरा प्रश्न आहे, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पहिला प्रश्न आहे. मी फ्री दिलं म्हणून हे एवढं वाटलं. मी 1 रुपया जरी लावला ना आज बुक समरीला, 10,000 लोक पण नसते आज. राईट. आता तुम्हाला वाटेल की फ्री देऊन मग काय फायदा आहे? आपल्याकडे स्टँडिंग एक्झाम्पल्स आहेत. गुगल आपल्याला सर्च इंजिन फ्री का देतो, हा कधी विचार केलाय तुम्ही? बरं, दिला तर दिला. त्याचा होम पेज जो असतो पूर्ण पांढऱ्या रंगाचा असतो, तिथे एक ऍड नसते. तरी नुसतं ठरवली एक ऍड त्याची तरी करोडो कमवते, तरी ते देत नाही. आर दे मॅड? राईट. सर्च इंजिन बनवायला तरी करोडो खर्च केले असतील. किती कॉम्प्लेक्स तो अल्गोरिदम असेल. सो हे मी बघितलं की बाबा सलमान खान तिकडं तो फ्री देतोय, इथे फेसबुक सगळं फ्री देतोय, गुगल सगळं फ्री देतोय. का? बिकॉज दे बिलीव्ह इन डिलेड ग्रॅटिफिकेशन. पटकन आता पैसा नाही, तुम्ही डिले करा. आज गुगल तुम्हाला मोबाईल, पिक्सेल मोबाईल विकतायत. बाबा रामदेव घ्या, बाबा रामदेव 3-4 वर्ष योगा आणि स्पिरिच्युअलिटी फ्री मध्ये शिकवलं, आज तुम्हाला तो टूथपेस्ट विकतोय, तुम्ही घेताय. बिकॉज इट डिलेड द ग्रॅटिफिकेशन. आय डोंट थिंक देर इज एनिथिंग रॉंग इन दिस. ठीक आहे, ते योगी असतील, काही असेल ते, पण मला काही चुकीचं वाटलं नाही. तर जर 5 लाख लोक जर माझ्या कम्युनिटीमध्ये आहेत, उद्या मी मनी विल बी अ बाय प्रोडक्ट, ते येणारच आहे कसं आहे. ऍब्सोल्युटली. मग ते अजून 1-2 वर्ष लागली तरी चालेल, मला 1 करोड लोकांपर्यंत पोहोचायचंय. बट मिशन इज मिशन मेक इंडिया रीड. Wealth maximization will never be the primary objective of this enterprise. It will always be a social enterprise. Money will come back. Then sir, म्हणजे आता तुम्ही ऑलरेडी ऍप लॉन्च केला आहे, ऑलरेडी यू आर ऑन अ मिशन, बट व्हॉट इज युअर गोल फॉर नेक्स्ट 3 years 5 years असं काही? सो जसं आपल्याला व्हॉट्सअपचं वेड लागलंय, पीपल आर गेटिंग ऍडिक्टेड टू व्हॉट्सअप, फेसबुक, व्हिडिओ गेम्स. सो हे बॅड हॅबिटचं जर ऍडिक्शन होऊ शकतं, तर गुड हॅबिटचं लवकर होऊ शकतं असं मला फर्मली वाटतं. सो त्यांनी ते काय अभ्यास केला व्हॉट्सअप लोकांनी की आपल्याला ते सारखं जाऊन बघावं असं वाटतं, असं काय डोक्यात चालतंय. तर डोपामाइन नावाचं केमिकल जनरेट होतं, ह्याचा सगळा अभ्यास मला चालू आहे. तर मी एवढं प्रॉमिस करीन की असं वाचनाचं वेळ ऍक्च्युली यंग लोकांना लागेल. ऑफकोर्स मोबाईलचाच वापर करून त्याचं विकनेसलाच स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट करून
लिटरली आज जसं फेसबुक आणि गुगल बद्दल बोलतात तसंच बुकलेट ऍप बद्दल किंवा वाचनाबद्दल लोक बोलतील. म्हणजे आज कसं सलमान खानचा हा पिक्चर फ्लॉप गेला, त्याच्यावर ऐवजी लोक पुस्तकाबद्दल बोलतील, अरे हे पुस्तक लॉन्च झालंय किंवा यांच्या पुस्तकाबद्दल बोलतील. सो हा एक दिवस लवकरच येईल असं मला वाटतं. इनफॅक्ट फेसबुकने आम्हाला कॉन्टॅक्ट केलाय खूप फास्ट प्रगती होते. आय एम शुअर 10 कोटी लोकांपर्यंत आम्ही सहज पोहोचू. ऍब्सोल्युटली, ऑल द बेस्ट सर. आणि सर एक शेवटचा प्रश्न, म्हणजे आता आमच्यासारखे भरपूर लघु उद्योजक आणि दिवसाची रोज मारामारीच असते, म्हणजे राईट, पेमेंट करायचा, एम्प्लॉई येत नाही टायमावर, काही ना काही रोज मारामारी असते. तर व्हॉट वुड बी युअर गायडन्स टुवर्ड्स बिल्डिंग द इफेक्टिव्ह हॅबिट ऑफ बुक रिडिंग अँड अच्छा. हां, ओके. मला वाटत नाही की बुक रिडिंग ही हॉबी असू शकते. सकाळला नाश्ता करणं कधी कोणाचा छंद असू शकतो का? पाणी पिणं कधी छंद असू शकतो? सो व्यायाम आणि पुस्तक वाचणं मला नाही वाटत छंद असू शकतो, ती आपली गरज आहे. ओके. सो तुम्ही वेळ काढणं वगैरे म्हटलं येत नाही. तुम्ही जसं ब्रश करता, आंघोळ करता, तसं म्हणत किती वाचा ते तुमच्यावर. तुम्ही 3 पानं वाचा, 4 पानं वाचा. बाय द वे, न्यूज रिडिंग इज नॉट रिडिंग. गेली 2 वर्ष मी न्यूज वाचली नाहीये. आय एम टोटली अगेन्स्ट न्यूज. कारण स्टीव्ह जॉब्सनी म्हटले, सगळ्यांनी म्हटले की आम्ही न्यूज वाचत नाही, आणि तरी मला रिस्पेक्ट आहे बाय द वे. सो आपल्याला वाटतं की न्यूज इज ऑल्सो ऍडिक्टिव्ह आहे, आणि सगळं निगेटिव्ह असतं आपल्याला माहिती आहे, तरी आपण उठल्या पहिले ते वाचतो. म्हणजे उठल्यावरती आपला सबकॉन्शियस माइंड पूर्ण कोरी पाटी आहे जेव्हा असते, त्याच्यावरती आपण सुविचारनी सुरुवात करतो. तसंच आपलं सबकॉन्शियस माइंड सकाळी उठल्यावरती कोरी पाटी आहे, पण सुरुवात कशाने करतो? निगेटिव्ह न्यूज वाचून. सुविचार तर राहायला बाजूलाच. सो हे चुकीचं आहे. काहीतरी चांगलं जर सकाळी वाचलं तर सबकॉन्शियस माइंड तेवढा आपला प्रोग्राम होतो, ट्रेन होतो. सो आय थिंक रिडिंग आणि प्रॉब्लेम रिडिंग आणि एक्सरसाइज मध्ये हा आहे की देर इज नो इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन. पटकन रिझल्ट येत नाही. आज मी 50 बैठक मारल्यावर मला लगेच काय मसत दिसणार नाही. एक पुस्तक वाचलं काय लगेच काही मला बिझनेस आयडिया येणार नाही किंवा काय प्रॉफिट होणार नाही. त्याला डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणतात. हा प्रॉब्लेम आहे. सो आणि डिलेड ग्रॅटिफिकेशन मुळेच आपल्याला सक्सेस येते. आता टीव्ही बघितलं की लगेच इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन, पण आपल्याला माहिती आहे त्यांनी काही फायदा होणार नाही. राईट. परफेक्ट. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. म्हणजे तुम्ही एवढं गायडन्स दिला की राईट फ्रॉम एम्पॅथेटिक IQच्या ठिकाणी EQ वर फोकस करा. आता समरी माझं काम म्हणजे मी आय एम टेकिंग नेक्स्ट स्टेप्स फॉर मी ऍक्च्युली, ऍक्शन स्टेप्स फॉर मी, रादर देन मेकिंग रीडिंग एज अ हॉबी, मेक इट एज अन हॅबिट. दॅट आर ग्रेट थिंग्स. थँक्यू सो मच. And all the best for all the goals. Hope all Indians read more than 50 crores are regular readers. Thank you so much. मी अतुल सरांना विनंती करते की स्टेजवर येऊन आपण अतुल सरांचा सत्कार करावा.